नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा त्या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. बुद्ध धम्माच्या पवित्र आचरणामुळे अनेक लोक संसार दुःख सागर पार करून गेले. किंबहुना बुद्ध धम्म हा दुःखी लोकांना या दुःखाच्या सागरातून पैलत्री घेऊन जाणारा एक जीवन मार्ग आहे आणि तो मार्ग या जन्मात माणसाला परिपूर्ण साथ देतो, मदत करतो आणि या जन्माचा शेवट चांगला करतो. बुद्ध धम्माशिवाय या विश्वामध्ये कोणताही जीवन मार्ग नाही की जो माणसाला प्रचंड दुःखाच्या या खाईमधून, या दुःखाच्या जंजाळामधून पार घेऊन जाऊ शकेल. आणि म्हणून जे लोक बुद्धाच्या सानिध्यामध्ये आले त्यांचं दुःख परिपूर्ण शांत झालं. प्रथम 2 उपासक आले की जे व्यापारी होते, ज्यांचा व्यापार सतत चालत राहिला आणि ते 5-5 हजार गाड्या घेऊन आपला व्यापार विस्तारित करत राहिले. ते तपस्सू आणि भल्लिक या 2 व्यापाऱ्यांना प्रथमतः बुद्धाचा लाभ झाला. हे ग्रस्त जरी होते आणि संसार जरी करत होते तरी एवढा प्रचंड लाभ झाला त्यांना की भगवंताला त्यांनी दीर्घ प्रवासाला जो आहार पाहिजे तो आहार त्यांनी भगवंताला अर्पण केला. मठ्ठा आणि वेगवेगळे पदार्थ त्यांनी भगवंताला देऊन आपल्या या जन्माचं त्यांनी सार्थक केलं. बुद्धाला दान देणं किती महान आहे. बुद्धाला मठ्ठा दान देणं, बुद्धाला सुखामेवाचे वेगवेगळे लाडू दान देणं किती महान आहे. ऐतिहासिक कर्म म्हणून तपस्वी आणि भल्लिक या ग्रस्त समाजाच्या 2 लोकांनी हे पवित्र कर्म केलं आणि ते आपल्या त्रिपिटकामध्ये पालीमध्ये आलेलं आहे. केवळ एक कर्म करून थांबले नाही तर त्यांनी भगवंताच्या मुखातून हे एवढी सुंदर धम्मदेशना ऐकली की जी शील प्रतिपादन करेल. आणि शील हेच माणसाचं वर्चस्व वाढवते, शीलच हे सुखी बनवते, शीलच हे सर्वांग जीवनाचा विकास करायला मदत करते आणि शीलच हे आपल्याला सर्व आपत्तीमधून, सर्व वेगवेगळ्या पापकर्मातून आणि वेगवेगळ्या अवनतीतून वाचायला मदत करते, आपला बचाव करते. आणि त्यामुळं हे लोक शील संपदा घेऊन आणि भगवंतानी त्यांना एकाग्र मनाची विधी दिली होती. आपलं मन मोठं चंचल आहे, किती वेगानं पळते ते. शांत विचार केला तर सर्व वेगामध्ये सर्वात वेगवान मनच आपलं आहे आणि ते
किती वेगानं पळता पळता आपल्याला काय देते. आणि अशा चंचल मनाला, अशा बावळट मनाला, अशा कावरं बावरं होणाऱ्या मनाला जे बंदरछाप मन आहे त्याला कसं शांत करावं दीर्घकाळपर्यंत हे भगवंतानी त्या दोन ग्रस्ताला शिकवल्यामुळं ते दोनही ग्रस्त हे शिकून त्याला आपण सम्यक समाधी संपदा म्हणू. शील संपदा आणि सम्यक समाधी संपदा हे दोनही धम्मदेशनीचे अंग घेऊन ते लोक त्यांच्या देशात गेले आणि त्यांच्या देशात ब्रह्मदेश म्हणून तो प्रसिद्ध आहे. म्यानमारला गेले, मंडेले शहरात गेले आणि साऱ्या जनतेला त्यांनी बोलवलं आणि त्यांच्या पुढं ही भगवंताची वाणी त्यांनी पूर्ण प्रगट केली की आम्हाला बुद्ध भेटले होते. हे किती मोठं महान पुण्य आहे. ज्याला बुद्ध मिळते, जे बुद्धाच्या सान्निध्यामध्ये येते, जे बुद्धाला दान देते, ते किती महान परम भाग्याची गोष्ट आहे, महान महापुण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मानव जन्मात असं बुद्धाचं दर्शन ज्या लोकाला झालं त्यांच्या जीवनाचं खूप मोठं मंगल झालेलं आहे. त्यांचं खूप जीवन सुधारलेलं आहे. किंबहुना ते अरहंत मार्गाच्या पूर्ण लाटेमध्ये वाहत वाहत गेले. भगवंताच्या साक्षात आणि समोर ब्राह्मण समाजातला सर्वात उच्च विद्वान, 3 वेदामध्ये पारंगत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, 22 विद्येमध्ये निष्णांत, परिपूर्ण तज्ज्ञ आणि सर्व वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ याचा पूर्ण अभ्यास केलेला विद्या संपन्न असा सारीपुत्र नावाचा तरुण 9000 वर्षापासून तो भगवान बुद्धाचं दर्शन घ्यायला तळमळत होता, श्रद्धा वाढवत होता तो. आणि त्या दृष्टीनं तो बुद्धाचं ध्यान करायचा, बुद्धाच्या नावानं तो कामना करायचा की मला बुद्धाचं दर्शन व्हावं. आणि तो बुद्धाच्या गुणाला सतत आपल्या चित्तामध्ये एक सारखं तो एकाग्रता वाढवायचा. त्याचा मित्र महामोगल्यन हा सुद्धा ब्राह्मण. हे 2 भगवान गौतम बुद्धाचे अग्रगण्य श्रावक म्हणून बुद्ध पाली वाङ्मयामध्ये प्रसिद्ध आहेत. 1245 भिक्खूंचं हे भगवंताच्या समोर भिक्खू संगम, महाभिक्खू संघ म्हणून राजगृहामध्ये वेळुवनात भगवंताच्या समोर झाले. जेवढे भगवंताला मिळालेले हे ब्राह्मण समाजातले संन्यासी होते, जे वैराग्य घेऊन त्यांनी उर्वेलामध्ये जीवन घालवलं होतं. उर्वेला काश्यप हा जटाधारी ब्राह्मण, नदी काश्यप हा जटाधारी ब्राह्मण, गया काश्यप गया या जिल्ह्याचा हा जटाधारी ब्राह्मण, हे 3 बंधू आणि त्यांचे एवढे मोठे शिष्य. आणि त्यानंतर हे 5 परिवराज्यक कौंडण्य, वप्प, भद्रिय, महानाम आणि अश्वजित हे सर्व भगवंता समोर साक्षात अरहंत झाले. त्यांनी भगवंताच्या सानिध्यामध्ये सारे विकार आपल्यामधून निर्मूलन करून टाकले. एकही विकार त्यांच्या चित्तात उरला नव्हता. सर्वात मोठे 3 विकार असतात की जे अरहंत पदाकडे जाऊ देत नाहीत. एक सक्काय दिठ्ठी,
2 विचिकित्सा आणि 3 शीलबद्ध परामर्श. आणि आणखी 2 याला जोडून असतात. राग म्हणजे तीव्र असलेली आसक्ती, शब्दामध्ये आसक्ती, रूपावर आसक्ती, गंधावर आसक्ती, रसावर आसक्ती, स्पर्शावर आसक्ती, मनोविषय वासनेवरती आसक्ती तीव्र असते माणसाची. कोणाचं रूप पाहिलं, ते सातत्यानं आपल्या सानिध्यामध्ये असलं, त्या रूपाच्या आसक्तीमुळं माणूस एवढा पागल होतो, एवढा वेडा पिसा होतो, त्या रूपाला बघल्याशिवाय त्याला करमतच नाही. असं हे 3.5 हाताचं शरीर म्हणजे रूप आहे. आणि त्याच्यावरती चित्त जेव्हा जाते आणि तिथे आसक्त होते, तेव्हा ते त्याला फार परेशान करते, फार व्याकुळ करते, फार बेचैन करते. आणि अशी रूपाची आसक्ती आणि त्याला जोडून शब्दांची आसक्ती, जे आपण शब्द बोलतो 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 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, कित्येक वर्ष त्या शब्दामध्ये निर्माण झालेली आसक्ती. स्त्री असेल तर स्त्रीची, पुरुष असेल तर पुरुषाची, स्त्रीचं रूप असेल तर स्त्रीचं रूप, पुरुषाचं रूप असेल तर पुरुषाचं रूप, आणि स्त्रीचा गंध, पुरुषाचा गंध, स्त्रीचा स्पर्श, पुरुषाचा स्पर्श, स्त्रीचा रस आणि पुरुषाचा रस, आणि स्त्रीचा मनोविषय वासनेबद्दलची हाव, वाढत गेलेली हाव, आणि पुरुषाबद्दलची वाढत गेलेली विषय वासनेची हाव, याची तीव्र आसक्ती, याची तीव्र महान अशी हाव, आणि माणूस ते सोडतच नाही. हा एक विकार त्याच्यामध्ये असतो. आणि त्यानंतर द्वेष. हे 5 विकार अरहंत होऊ देतील का? कोणत्याही माणसाला धार्मिक होऊच देत नाही. ज्याच्या चित्तामध्ये द्वेष खदखदत राहतो रात दिवस. मुसलमानाचा द्वेष हिंदूबद्दल, हिंदूचा द्वेष मुसलमानाबद्दल, बौद्धांचा द्वेष मुसलमानाबद्दल, बौद्धांचा द्वेष हिंदूबद्दल, हिंदूचा द्वेष बौद्धांबद्दल. आणि अशा प्रकारे परस्पर द्वेष करणारे लोक, परस्पर द्वेषामध्ये खदखदत सातत्यानं पूर्णपणे पेटत गेलेले लोक, जाळ निर्माण करणारे रात दिवस, ते खरं धार्मिक झाले का कोणी? ते धर्म या पदाला परिपूर्ण 100% पोहोचले का? आपल्याला असं दिसते की ते 100% बौद्ध किंवा 100% हिंदू किंवा 100% जैन किंवा 100% मुसलमान किंवा 100% ख्रिश्चन, कोणत्याही धर्माचा माणूस असो, तो 100% होतच नाही. हे अति द्वेष केल्यामुळे, अति आसक्ती केल्यामुळे, विचिकित्सा केल्यामुळे, डाऊटफुल माइंड आपल्या आतमध्ये ठेवल्यामुळे, शीलबद्ध परामर्श आपल्या आतमध्ये ठेवल्यामुळे, आणि सक्काय दिठ्ठी अशी ही मनोप्रवृत्ती ठेवल्यामुळे हे 5 अडथळे मानवाला परिपूर्ण मानव, आदर्श मानव होऊ देत नाही. भंते सारीपुत्त स्थवीर म्हणाले, भगवंत मी आता निर्वाण प्राप्त करायला जातो. हा पहिला भिक्खू आहे ब्राह्मण समाजातला की ज्याने ब्राह्मण धर्म झिडकारला, परिपूर्ण त्यागला, यज्ञ त्यागला, वेद वाचन त्यागलं, मंत्र म्हणणं त्यागलं,
अग्निपूजा करणं त्यागलं, मंत्रपूजा करणं त्यागलं, सूर्याची पूजा करणं त्यागलं, पाण्याची पूजा करणं त्यागलं, आकाशाची पूजा करणं त्यागलं, ग्रंथाला हात जोडणं त्यागलं, शस्त्राला हात जोडणं त्यागलं, चंद्राला हात जोडणं त्यागलं, झाडाला, जंगलाला, नदीला, नाल्याला, समुद्राला प्रणाम करणं, हात जोडणं त्यांनी त्यागलं. या बाहेरच्या संपूर्ण विश्वाला त्यांनी प्रार्थना करणं, हात जोडणं सोडून दिलं आणि त्याची निष्ठा फक्त बुद्धावरच राहिली. प्रबळ बुद्धावर श्रद्धा, धम्म इंद्रिय जागून त्यांनी हे पाचही धम्म इंद्रिय जागवले. श्रद्धा धम्म इंद्रिय, वीर्य धम्म इंद्रिय, समाधी धम्म इंद्रिय, प्रज्ञा धम्म इंद्रिय आणि स्मृती धम्म इंद्रिय. आणि या बळावर हे सारीपुत्त पूर्ण अरहंत पदाला गेले. बुद्धाच्या समोरची गोष्ट आहे. भगवंताने विचारलं, तू आता निर्वाण प्राप्त करायला चालला, कुठे जाणारा, कुठे निर्वाण प्राप्त करायला जागा निवडली? ते तो म्हणाला, पवित्र भिक्खू, निष्कलंक भिक्खू, निर्दोष भिक्खू, ही भिक्खूची खरी मात्र ओळख आहे. भिक्खू हा कपड्याने नसतो, हे तर प्रतिकात्मक आहे. भिक्खू मुंडनामध्ये नसतो, हे तर प्रतिकात्मक आहे. भिक्खू निष्कलंकच असला पाहिजे, त्याला डाग लागता कामा नये कोणता. भिक्खू निष्पापच असला पाहिजे, भिक्खू निर्विकार असला पाहिजे. भिक्खू हे प्रातिमोख्याचे संपूर्ण विनय आणि धम्म पालन करून निष्णांत असला पाहिजे. भंते सारीपुत्त यांनी उत्तर दिलं भगवंताला, भगवान, मी माझ्या घरी ज्या कुटीमध्ये जन्माला आलो तिथंच निर्वाण प्राप्त करू इच्छितो. सर्व भिक्खू जमा झाले होते आणि शेकडो भिक्खू सारीपुत्त चालले आपल्या गावी नालंद्याला. ते बघू लागले, भगवान सुद्धा उभे होते आणि सारीपुत्त हे निघून गेले. नालंदा या महान विश्वविद्यालयाच्या बाजूला त्यांचं नालक नावाचं गाव आहे आणि तिथे पोहोचले आणि जिथे त्यांनी जन्म घेतला होता तिथे त्यांनी आसन केलं. आईला म्हणाले होते, आई, मी या ठिकाणी निर्वाण प्राप्त करणार आहे. का बरं त्यांनी ती जागा निवडली? की या ब्राह्मण घराण्यातल्या सर्वांना कळालं पाहिजे की विश्वामध्ये फक्त अरहंत मार्ग, हा निब्बाण मार्ग, हा सर्वात श्रेष्ठ सुखाचा मार्ग आहे. म्हणून ते ब्राह्मण घराण्यामध्ये आले. तिथे फक्त आईच होती, 3 बहिणी आणि हा भाऊ. हे सर्व परिव्राजक झाले होते, हे बुद्धाचे शिष्य झाले होते ते, आणि सर्वच अरहंत झाले होते. आणि आईच्या अवतीभोवती सारा ब्राह्मण समाज होता. आणि त्यांच्यापर्यंत हा मॅसेज गेला पाहिजे की जीवनामध्ये स्वर्ग मिळत नाही, जीवनामध्ये नरक नाही, जीवनामध्ये ईश्वर नाही, जीवनामध्ये आत्मा नाही, जीवनामध्ये परमात्मा नाही. हे साऱ्या कपोल कल्पना आहेत. रचून रचून थापून थापून या डोक्यावर हे थापलेल्या संकल्पना केवळ मिथ्या संकल्पना आहेत. आणि हे सत्य लोकाला सांगण्यासाठी सारीपुत्तानं हा एकमेव जीवन मार्ग अरहंत पदाचा निर्वाणाला नेणारा आपल्या घरामध्ये त्यांनी निर्वाण प्राप्त केलं. तर सारा ब्राह्मण समाज तिथे त्यांच्या मैतीला होता. सारा भिक्खू संघ त्यांच्या मैतीला होता. प्रचंड भिक्खू संघ तिथं त्यांच्या अंतयात्रेमध्ये होता.
ज्याच्याकडे 50,000 एकर जमीन होती, ते भारद्वाज ब्राह्मण, पक्का ब्राह्मण, त्यांनी ती सारी जायदाद, सारी श्रीमंती सोडून दिली. भगवंताला पाहिल्याबरोबरच भगवंताच्या मुखातले 2 शब्द त्याने ऐकले आणि त्या 2 शब्दांनी तो माणूस भारद्वाज यांनी ब्राह्मण धर्म त्यागला. 3 वेद त्यागले, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. यज्ञ कर्म त्यांनी बंद केलं आणि त्याच्या अवतीभोवती हजारो लाखो ब्राह्मण लोक होते, ते बघू लागले. अशा प्रकारे भगवान बुद्धाचा अरहंत मार्ग या भारद्वाजानी हातामध्ये पात्र घेऊन या घरी त्या घरी जाऊन त्यामध्ये भिक्षा घेऊन जेवढी लागते भूक शमन करायला तेवढीच भिक्षा घेऊन ते कुठे जाऊन खायचा. एवढा प्रचंड श्रीमंत, एवढा प्रचंड लखोपती माणूस, पण त्याचा मान गळून पडला, त्याची तृष्णा गळून पडली, त्याचा लोभ गळून पडला, त्याची सर्व प्रकारची वेगवेगळी मनोवृत्ती, क्रोधाची, ईर्ष्या करणारी, हेवा करणारी, प्रमाद करणारी, हे सर्व मनोविकार त्याचे गळून पडले. पारिजातकाचे फुलं कसे खाली पडतात आणि असे त्यांचे सारे मनोविकार पडले. आणि दररोज तो भिक्षाटन करून भोजन केल्यानंतर हा ब्राह्मण माणूस ध्यानाला बसत होता झाडाखाली. जे झाड भेटलं त्या झाडाखाली ना त्याला बुद्धविहार होतं, ना त्याला भिक्खू गंधकुटी होती, ना त्याला भिक्खू निवास होतं. आणि असं करता करता 8 दिवसामध्ये भारद्वाज अरहंत पदाला पोहोचला. हे बुद्धाच्या समोरची गोष्ट आहे. असा एक ब्राह्मण नाही किंवा एका ब्राह्मण कुळातला माणूस नाही, तर जवळजवळ 100 85% विद्वत ब्राह्मण धर्म सोडून ते भगवान बुद्धाला अरहंत होण्यासाठी ते शरण आले. जेव्हा कोणी बुद्धाला शरण येतो ते महासागराला शरण येतात. ज्याप्रमाणे गंगा, यमुना, अचरवती, कृष्णा, कावेरी, सरस्वती, तापी, सर्व नर्मदा, साऱ्या नद्या मोठ्या मोठ्या होतात, त्यांचं नाव जगामध्ये प्रसिद्ध होते, त्यांचं कुळ आणि त्यांचा विस्तार हा प्रचंड होतो आणि शेवटी त्या महासागराला मिळतात. महासागराला मिळाल्यानंतर त्या महासागरातून हे तापीचं पाणी, हे सरस्वतीचं पाणी, हे कृष्णा कावेरीचं पाणी, हे गोदावरीचं पाणी असं आपल्याला दाखवता येते का? असा बुद्धाचा जीवन मार्ग, बुद्धाचा धम्म मार्ग हा महासागरासारखा आहे. तिथे कोणत्याही समाजाचं कूड राहत नाही, तिथे कोणत्याही समाजाच्या माणसाची जात राहत नाही, तिथे कोणत्याही समाजाच्या मुलीचा किंवा मुलाचा भगवंताच्या धम्मात अरहंत झाल्यावर किंवा भिक्खुनी झाल्यावर त्यांचा वंश राहत नाही, त्यांचा वर्ग राहत नाही, त्यांचा वर्ण राहत नाही, त्यांचं कोणतंही नाव राहत नाही. फक्त भगवान बुद्धाच्या पवित्र धम्मामध्ये अरहंत झाला, निब्बाणं परमं सुखं इथे पोहोचला, एवढंच राहत. 85% ब्राह्मण, विद्वान ब्राह्मण अरहंत झाले. ही आपल्या बुद्ध धर्माची ओळख आहे. हे बुद्धाच्या जीवन मार्गाची, धम्म मार्गाची ओळख आहे.
ही देशाला भारताला देण आहे. एवढंच नव्हे, उपासकामध्ये सुद्धा काही उपासक हंत झालेली आहेत. त्याच्या सचित ग्रहपती हा अरहंताच्या जवळ जवळ पोहोचला होता. या विषयावर आणखी आपण उद्या बघणार आहोत. सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. वनवड्डको बलवड्डको सिरिवड्डको धनवड्डको सुखवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको ते संसच्चेन शीलेन खन्तिमेत बलेन च ते पित्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च